नमस्कार मंडळी, दी अभंग मुवमेंट या तुमच्या आवडत्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश नारायण गोसावी तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपला लास्ट व्हिडिओ येऊन बराच वेळ झाला. बऱ्याच जणांनी आम्हाला विचारलं की अरे व्हिडिओ कुठे आहे. सो येस, आम्ही नवीन व्हिडिओ करण्याच्या तयारीत होतोच, पण कोणता व्हिडिओ करायचा हा प्रश्न होता. या काळामध्ये आम्ही थोडे बिझी होतो, कारण की आपले नवीन फार्म सुरू होत आहेत, आपला अभंगूचा परिवार वाढतोय. सो येस, आपलं एक ऑलरेडी फार्म सुरू झालंय मुंबईमधल्या अंबरनाथ इथे. त्यानंतर आपलं पुण्यात एक फार्म लवकर सुरू होतं आणि एक सांगलीत फार्म सुरू होतं. त्या सगळ्यांची तयारी चालू होती. आणि याच दरम्यान मी तुम्हाला म्हटलं होतं की मी पुण्यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट अशी ट्रेनिंग घ्यायला गेलो होतो. तो सशाचं मटण एक्सपोर्ट कसं करायचं याबद्दल मी थोडी माहिती काढतोय. खूप मोठी प्रोसेस आहे, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, तर त्याची तयारी मी करतोय आणि त्यामुळेच हा वेळ झाला. त्यामुळे आम्ही नवीन व्हिडिओ करू शकलो नाही. आणि आता हा नवीन व्हिडिओ कोणत्या करायचा याच्याबद्दल जेव्हा आम्ही डिस्कशन करत होतो, विचार करत होतो, त्यावेळेस आपले जे आतापर्यंत आपण व्हिडिओ अपलोड केले आहेत त्यातल्याच एक सशांचं आर्थिक गणित या व्हिडिओवरती बऱ्याच जणांचे प्रश्न होते. बऱ्याच जणांनी आम्हाला काही सजेशन्स दिले की कॅल्क्युलेशन काहीतरी चुकले आहेत, सो तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा करा. सो येस, आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे सशांचं आर्थिक गणित रिवाइज. आय होप तुम्हाला पाटी दिसते. ओके, आणि पाटीवरती मी जे पण आता सांगणार आहे ते लिहून तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके, येस. तो आजचा व्हिडिओ आहे सशाचं आर्थिक गणित रिवाइज. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचे काहीही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर मित्रांनो, सशाचं आर्थिक गणित समजवण्यासाठी मी एका युनिटचं एक्झाम्पल घेणार आहे, एका युनिटचं उदाहरण घेणार आहे. एक युनिट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, एक युनिट म्हणजे 10 ससे, ज्यामध्ये 7 माद्या आणि 3 नर येतात. ठीक आहे. सो एका युनिटच्या खर्चापासून आपण पूर्ण वर्षाचा एक लेखाजोखा काढणार आहोत. ठीक आहे. त्यातून प्रोडक्शन कॉस्ट किती जाते, त्यातून आपली सेलिंग कॉस्ट किती जाते आणि सेलिंग मधनं प्रोडक्शन वजा केलं ते आपला निव्वळ नफा किती होतो. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ओके. सो मी म्हटल्याप्रमाणे आपण एक युनिट उदाहरण म्हणून घेणार आहोत. सो एका युनिटमध्ये असतात 10 प्राणी. ठीक आहे. सो 10 प्राणी आणि एक प्राणी तुमचा एका दिवसाला 70 ग्रॅम ड्रायफ्रूट खातो. मित्रांनो, आपल्याला मेनली खर्च हा ड्रायफ्रूट वरतीच होतो. आपल्याला ग्रीन जे आहे ते आपल्याला फ्री मध्ये मिळालं पाहिजे. ओके, ग्रीन आपण लावलं पाहिजे, ग्रीन फीड आपण अरेंज केलं पाहिजे फ्री मध्ये. जसं की आपण भाजी मंडईमधनं फ्लॉवरचा पाला आणतो, तो आपल्याला मिळाला पाहिजे. त्यानंतर आपल्या आजूबाजूला चार असते ती आपल्याला मिळायला पाहिजे. या व्यतिरिक्त तुम्ही लसूण घास, मेथी घास लावू शकता. सो ग्रीन फॉडर किंवा ग्रीन ग्रासचा आपण खर्च पकडत नाही आहोत, आपण फक्त ड्राय फीडचा कॉस्ट पकडत आहोत. ठीक आहे. सो ड्रायफीडची कॉस्ट ही अराउंड 30 रुपीज असायला हवी. हीच आयडियल फीडची कॉस्ट आहे. त्यापेक्षा कमी पैशामध्ये जर तुम्ही ड्रायफीड अरेंज करू शकत असाल किंवा मी जो ड्रायफीड बनवण्याचा व्हिडिओ केला आहे तसं ड्रायफीड तुम्ही बनवू शकत असाल आणि त्याची कॉस्ट जर 30 रुपयापेक्षा कमी येत असेल तर सोन्याहून पिवळं. ठीक आहे. सो आपण परत जाऊ आपल्या कॅल्क्युलेशन्स कडे. सो एक युनिट म्हणजे 10 ससे आणि त्यातला एक ससा हा दिवसाला 70 ग्रॅम फीड खातो. ठीक आहे. सो तुमचं एक युनिट दिवसाला 700 ग्रॅम फीड खातं. ठीक आहे. सो हे 700 ग्रॅम फीड तुमचं एका दिवसाला झालं. सो 700 गुणिले 30 म्हणजे एका महिन्याला तुमचे ससे 21,000 ग्रॅम म्हणजेच 21 किलो म्हणजेच 21 किलो खाद्य खातात. ठीक आहे. तर तुमचं एका युनिटचं ब्रीडर्सचं एका महिन्याचं खाद्याचा खर्च आहे 21 किलो. आता 21 गुणिले 30 जे येतं 630 रुपये. ठीक आहे. आणि हे खाद्य तुमचं हे ब्रीडर वर्षभर खाणार. सो 630 गुणिले 12 7,560 रुपये. तुम्हाला जर माझी स्क्रीन दिसते तर मी याच्यामध्ये दाखवलेलं आहे. ठीक आहे. सो तुमच्या एका युनिटचं एका वर्षाचं खाद्याचा खर्च आहे 7,560 रुपये. सो हा आकडा लक्षात ठेवा. 7,560 रुपये तुमच्या एका युनिटच्या ब्रीडर्सचा एका वर्षाचा खाद्याचा खर्च आहे. ठीक आहे. आपण पुढे जाऊ. ओके, आपण ब्रीडर्स खाद्याचा खर्च काढला. आपण आता प्रोडक्शन चा खाद्याचा खर्च काय आहे तो पण आपण पाहू. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपण एक युनिट हे या व्हिडिओसाठी कन्सिडर केलेलं आहे उदाहरण म्हणून.
या एका युनिटमध्ये 7 माद्या असतात आणि या 7 माद्या एका वेळेस 5 पिल्लांना जन्म घालतात असं आपण मानतो. ठीक आहे, म्हणजे हा एव्हरेज आहे. त्या जास्तही घालतात 5 पेक्षा किंवा कमीही घालतात, पण एव्हरेज म्हणून 5 पिल्लं माद्या जन्माला घालतात. तो 7 माद्यांपासून आपल्याला 35 पिल्लं मिळणार आहे. ओके, आणि या 35 पैकी 5 पिल्लांची आपण मर पकडतो. ठीक आहे, जनरली तर तुमच्याकडे 30 पिल्लं एका युनिट पासून एका बॅचला अवेलेबल असतात. ठीक आहे, एका बॅचला. सो ही 30 पिल्लं जी आहेत ही पहिल्या महिन्याला आई सोबत असतात, आईच्या दुधावरती, आणि आई जे खाते आहेत आता थोडं थोडं खाऊन वाढत असतात. सो पहिल्या महिन्याला या पिल्लांच्या खाद्यावरती काही जास्त खर्च होत नाही किंवा काहीच खर्च होत नाही असं आपण मानू. आपण एका महिन्यानंतर ही पिल्लं सेपरेट करतो आईपासून. ठीक आहे, तो ज्यावेळेस आपण त्यांना सेपरेट करतो त्या महिन्यापासून आपण त्यांच्या फिडिंगचा कॉस्ट कन्सिडर करणार आहोत. ओके, ही पिल्लं 3 महिन्यामध्ये 1.5 किलोचं वजन गेन करतात. ठीक आहे, व्यवस्थित फिडिंग केली तर. सो येस, आपण एका पिल्लाला 70 ग्रॅम हे पुढचे 2 महिने देणार आहोत. ठीक आहे, म्हणजे पिल्लं वाढण्यासाठी आपल्याला फक्त 2 महिने फिडिंग करावं लागतं, ड्राय फीड. ओके, सो ही 30 पिल्लं गुणुले 70 ग्रॅम फीड. ओके, गुणुले एका महिन्याचे 30 दिवस गुणुले 2 महिने. ओके, सो ह्याचं जे गणित येतं ते येतं 126 किलो. ओके, सो येस, मी लिहिल्याप्रमाणे या सगळ्यांचं ज्यावेळेस आपण गुणाकार करतो त्यावेळेस 1,26,000 ग्रॅम येतं, म्हणजेच 126 किलो. ओके, सो 126 किलो हे तुमच्या एका बॅचचं खाद्याचा खर्च आहे. ओके, हा जो 3 महिन्यापर्यंत तुम्हाला होणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. ओके, सो तुमची प्रोडक्शनची एक बॅच ही 126 किलो खाद्य खाते. ओके, एक बॅच तयार होण्यासाठी तुमचं 126 किलो खाद्य लागतं. सो 126 गुणुले 30 रुपये इज इक्वल टू 3780. ओके, येस, 3780. तुमचं प्रोडक्शन ची बॅच तयार व्हायला तुम्हाला 3,780 रुपयाचं खाद्य लागतं. ओके, अशा तुम्ही वर्षभरामध्ये 6 बॅच घेणार आहात. ओके, आपण वर्षाचा लेखाजोखा काढतोय. सो 3,780 गुणुले 6 इज इक्वल टू 22,680 रुपये. ओके, सो 3,780 गुणिले 6 इज इक्वल टू 22,680 रुपये. तर तुमचा 22,680 रुपयाचा खर्च होतो वर्षभरामध्ये तुमच्या 6 बॅच काढण्यामध्ये. ठीक आहे, सो आपण आता काय करणार आहोत, तुमचा एक्सपेन्स किती झाला तो काढणार आहोत. ठीक आहे, तो तुमचा ब्रीडर्सचा वर्षभराचा खाद्याचा खर्च आहे 7,560 रुपये आणि तुमच्या प्रोडक्शनच्या वर्षभराच्या खाद्याचा खर्च आहे 22,680 रुपये. सो आपण या दोघांची टोटल करणार आहोत. सो 22,680 अधिक 7,560 इज इक्वल टू 30,240. ओके, सो 30,240 रुपये हा तुमचा एका वर्षाचा एका बॅचचा आणि त्यांच्या प्रोडक्शनचा येणारा खाद्याचा खर्च आहे. ओके, 30,240. आपण आता काय करणार आहोत, ह्यामध्ये 1,000 रुपये तुमचा मेडिकल एक्सपेन्स आणि 1,000 रुपये इतर खर्च असा पकडणार आहोत. हे सगळं कॅल्क्युलेशन आपण एका बॅचचं करत आहोत. ओके, एका युनिटचं करत आहोत. ओके, एका बॅचचं नाही, एका युनिटचं करत आहोत आणि 6 बॅचेस जे आपल्याला एका युनिट्स पासून मिळणार आहे. ठीक आहे, सो हे आपण 2,000 रुपये ऍड करतोय. 1,000 रुपये मेडिसिन खर्च आणि 1,000 रुपये इतर खर्च. सो 2,000 रुपये आपण ऍड केल्यानंतर तुमचा प्रोडक्शनचा कॉस्ट होतो 32,240 रुपये. ओके, 32,240 रुपये हा तुमचा एका वर्षाचा एका युनिटचा आणि त्यापासून मिळणाऱ्या प्रोडक्शनचा खर्च आहे ड्राय फीड्स. ठीक आहे, ओके, आपण आता येऊ सेलिंग कॉस्ट वर. ठीक आहे,
ओके, आपण आता सेल काय करणार आहोत? आपण आता सेल करणार आहोत बेबीज. ओके, तुमच्या ज्या ब्रीडर्स आहेत, माद्या आहेत, 7 माद्या, त्यापासून तुम्हाला जी 30 पिल्लं मिळणार ती आपण 3 महिने वाढवणार आहोत आणि मग आपण ती सेल करणार आहोत. ठीक आहे. सो 3 महिन्यामध्ये या पिल्लांचं वजन हे 1.5 किलो होतं. जनरली 1.5 किलो वजन होतं. व्यवस्थित आपण फीडिंग केलं, या प्राण्यांचं वजन 1.5 किलो होतं. सो 30 गुणुले 1.5 किलो. ओके, 30 गुणिले 1.5 किलो म्हणजे होतं 45 केजी. ओके, 45 किलो. तुमचं 45 किलोचं प्रोडक्शन हे 3 महिन्यानंतर एका बॅचचं रेडी असतं. आपण आता ज्यावेळेस बायबॅक करतो, आपण हे पूर्ण जे कॅल्क्युलेशन आहे ते बायबॅकच्या हिशोबाने करत आहोत. ठीक आहे. आम्ही जे प्राणी बायबॅक करतो, ठीक आहे, ते 250 ते 300 या रेंजमध्ये करतो. काही काही वेळेस आपण 300 रुपयापेक्षा जास्तही करतो. जर आपल्याला समोरनं चांगला रेट मिळत असेल तर आपण शेतकऱ्यांना 2 पैसे 320 330 या रेटने पण आपण बायबॅक करतो. पण त्यावेळेस मार्केटची कंडिशन कशी आहे त्यावर डिपेंड करतात. पण येस, 250 ते 300 मध्ये तुम्हाला एका प्राण्याची कॉस्ट 250 ते 300 रुपये किलो. ओके, या कॉस्टने आपण प्राणी डेफिनेटली खरेदी करतो. सो आपण या दोन्ही व्हेरियंटचं कॅल्क्युलेशन करणार आहोत. 250चं पण करणार आहोत आणि 300चं पण करणार आहोत. म्हणजे तुम्हाला एका वर्षाचा नफा किती हा त्या 2 ब्रॅकेटमध्ये कळेल. ठीक आहे. सो 45 किलो तुमचं प्रोडक्शन रेडी आहे. सो 45 गुणुले 250 250 ते येतं 11,250. ओके, 11,250. ठीक आहे. आणि तुम्ही घेणार आहात किती बॅच? 6 बॅच. सो 11,250 गुणुले 6 त्याची प्राइस येते 67,500. 67,500. ठीक आहे. क्लिअर येतपर्यंत? सो ज्यावेळेस आपण 250 रुपयाने प्राणी 250 रुपये किलो ने प्राणी ज्यावेळेस खरेदी करतो त्यावेळेस तुमच्या एका वर्षाच्या प्रोडक्शनची सेलिंग होते 67,500 रुपयाची. ठीक आहे. आपण आता 300 रुपयाच्या कॅल्क्युलेशन मध्ये आपण 45 किलोचा माल रेडी करतोय एका बॅचचा. सो 45 गुणुले 300 त्याची प्राइस होते 13,500 रुपये. ओके, आणि आपण अशा 6 बॅचेस घेणार आहोत. 13,500 गुणिले 6 त्याची प्राइस होते 81,000 रुपये. ओके, सो ज्यावेळेस आपण 300 रुपयाने प्राणी तुमच्याकडनं 300 रुपये किलोने प्राणी ज्यावेळेस तुमच्याकडनं आपण खरेदी करतो त्यावेळेस तुमचं वर्षभराचं सेलिंग होते 81,000. ठीक आहे. आपण आता काय करूया? आपण आता प्रॉफिट काढू. त्यातून प्रॉफिट आपल्याला किती होतं? सो प्रॉफिट काढण्यासाठी आपण काय करणार आहोत? ही जी आपण सेलिंग प्राइस काढलेली आहे त्यामधून आपण आपली जी प्रोडक्शन कॉस्ट आधी काढली होती 32,240 ती सबट्रॅक्ट करणार आहोत. ओके, सो मी तुम्हाला दोन्ही व्हेरियंट दाखवतो. सो तुमचं ज्यावेळेस आपण 250 रुपयाने प्राणी खरेदी करतो त्यावेळेस तुम्हाला मिळतात 67,500 वजा 32,240 ते येतात 35,260. आणि ज्यावेळेस आपण 300 रुपयाने तुमच्याकडनं प्राणी खरेदी करतो त्यावेळेस तुम्हाला प्रॉफिट होतो 48,760. ओके, सो वरचा जो पार्ट आहे तो आहे 250 रुपयाने खरेदी केल्यानंतर तुम्हाला 35,260 रुपयाचा फायदा होतो. आणि जर आपण 300 रुपयाने प्राणी खरेदी केले तर तुम्हाला 48,760 रुपयाचा फायदा होतो. ठीक आहे. हा झाला एका युनिटचा एका वर्षाचा तुमचा प्रॉफिट. ह्याच्यामध्ये व्हेरियन्स होऊ शकतो कारण कसं आहे आपण इकडे प्राणी जे कन्सिडर केलेले आहेत ते आहेत 30 प्राणी. म्हणजे तुम्ही 30 प्राणी जगवता असं आपण मानलेलं आहे. तुम्ही कदाचित 35च्या 35 प्राणीही जगू शकता. तर त्यावेळेस तुमची प्राइस वाढेल. ठीक आहे, तुमची सेलिंग प्राइस वाढेल, तुमचं प्रोडक्शन वाढलेलं आहे. किंवा तुम्ही आपण इथे 30 रुपये किलो असं फीड पकडलेलं आहे. ठीक आहे. सो हे फीड जे आहे ते तुम्ही जर कमी करू शकलात म्हणजे 25 रुपये किंवा 20 रुपयापर्यंत जर फीड आणलात तर तुमची सेलिंग कॉस्ट तर आहे ते आहेच पण तुमचं प्रोडक्शन कॉस्ट कमी होणार आहे. तुमचं प्रॉफिट जास्त वाढणार आहे.
सो हे व्हेरियंट तुम्ही चेंज करू शकता. त्या व्यतिरिक्त आपण तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जर आम्ही तुम्हाला जास्त रेट देऊ शकतो, तुमचं प्रॉफिट जास्त होणार. ठीक आहे. सो येस, असे व्हेरियंट आहेत. म्हणजेच तुम्हाला एका युनिट पासून एका वर्षाला 35,260 म्हणजे जवळपास 36,000 ते 50,000चा प्रॉफिट होतो. म्हणजेच तुम्ही जर 10 युनिट आणि हा व्यवसाय केला, 10 युनिट म्हणजे 100 प्राणी, तर तुम्हाला ह्याच्या 10 पट म्हणजे एक 3.5 लाख पासून ते 5 लाखापर्यंतचा इयरली नफा होऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं हे बायबॅक आहे. बायबॅक म्हणजे आम्ही तुमच्याकडनं ज्यावेळेस प्राणी खरेदी करणार, ओके, त्यावेळेस हा सिनारिओ आहे. ठीक आहे. आपण अजून एक ह्याच्यामध्ये पॉसिबिलिटी बघू की जर तुम्ही हे प्राणी स्वतः सेल करू शकलात तर तुम्ही कुठे सेल करू शकता. तर हे प्राणी तुम्ही पाळीव प्राणी म्हणून, पेट म्हणून सेल करू शकता. तुमच्या आजूबाजूला जर पेट हाऊसेस असतील किंवा जर तुमच्या फार्म मध्ये तुम्ही माणसांना बोलवून ऍज अ पेट म्हणून जर प्राणी विकू शकलात, काही जबरदस्ती नाही, आम्ही तुमच्याकडनं प्राणी बायबॅक करणार आहोत. पण जर तुम्हाला स्वतःचे 2 पैसे जास्त कमवायचे असतील आणि तुम्ही जर हा एक इनिशिएटिव्ह घेतलात, तुम्ही स्वतः जर हे प्रमोशन करण्याचं काम केलं आणि प्राणी पेट म्हणून विकू शकलात, तर तुम्ही किती नफा कमवू शकता त्याचा एक तुम्हाला मी ढोबळमानाने आकडा दाखवतो. ठीक आहे. सो ह्यामध्ये काय होतं की आपण जे 30 प्राणी येतात ते आपण ऍज अ पेअर म्हणून, जोडी म्हणून लोकांना देतो. ठीक आहे. आणि ही जोडी आपण एक 700, 800 ते 1000 रुपयापर्यंत विकू शकतो. ठीक आहे. कारण की ही एक बेस प्राइस आहे जी आपण सशांना धरतो. आपण एक काम करू, आपण 800 रुपयाने जर जोडी धरली, ओके, तुम्हाला 30 पिल्लं मिळतात. ओके, एका बॅच मध्ये 30 पिल्लं म्हणजे 15 जोड्या झाल्या. ठीक आहे. सो 15 गुणुले 800 त्याची प्राइस येते 12,000. ओके. सो 15 गुणुले 800, 15 जोड्या म्हणजे 30 प्राणी. ठीक आहे. आणि 800 ही तुमची सेलिंग प्राइस. सो 15 गुणिले 800 इज इक्वल टू 12,000, 12,000. आणि हे तुम्ही 6 बॅचेस घेणार आहात. सो 62, 72. सो 12,000 गुणिले 6 इज इक्वल टू 72,000. ठीक आहे. तर तुमचे 6 बॅचची सेलिंग कॉस्ट असणार आहे 72,000. मित्रांनो, इथे एक गंमत आहे. तुम्ही ज्यावेळेस पेट म्हणून प्राणी विकता त्यावेळेस तुम्ही ते प्राणी 1 महिन्याचे विकता. आणि जेव्हा तुम्ही 1 महिन्याचे प्राणी विकता त्यावेळेस त्यांच्या फीडवरती तुम्ही काम करत नाही. कारण की पहिल्या महिन्यामध्ये ते आईच्या दुधावरती आणि आई जे खाते त्या फीडवरती वाढत असते. त्यामुळे तुम्हाला ह्याच्यावरती फीडचा कॉस्ट येत नाही. बरोबर आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही हे प्राणी सेल करता पहिल्या महिन्यामध्ये, त्यावेळेस तुमचा जो खर्च आहे तो फक्त ब्रीडरची कॉस्ट तो 7,560 रुपयाचा आहे. सो जर तुम्ही पेट म्हणून प्राणी विकू शकलात तर हे 72,000 वजा 7,560 रुपये म्हणजेच तुम्हाला 64,440 रुपये, 64,440 रुपयाचा निव्वळ नफा होतो मित्रांनो. ठीक आहे. येस. आणि यामध्ये जर तुम्ही 10 युनिटने करताय, 10 युनिटने करून जर तुम्ही सगळेच्या सगळे प्राणी याचं पेट म्हणून विकू शकत असाल, तुम्हाला एक 6.5 लाखापर्यंत नफा होऊ शकतो. मित्रांनो, मी म्हणत नाही की हा सगळ्याचे सगळे प्राणी आपण पेट म्हणून विकू शकू, पण ह्यातले जर 50% प्राणी जरी तुम्ही विकू शकलात तर वेल अँड गुड, तुम्हाला तेवढ्या मोठ्या प्रमाणात नफा होऊ शकतो. ठीक आहे. सो मित्रांनो, हे मी तुम्हाला सांगितलं हा पेटचा व्यवसाय होता. पेट म्हणजे पाळीव प्राण्यासाठी. त्याच व्यतिरिक्त जर आपण मटणामध्ये, सशाचं मटण आहे ना, ह्याचं खूप जास्त प्रमोशन व्हायला पाहिजे. कारण की एकतर हे खूप हेल्दी मटण आहे आणि लोकांना ह्याची कदर कळायला पाहिजे. बाजारात जे मटण अवेलेबल आहे, जे मांस अवेलेबल आहे, त्याच्या तुलनेमध्ये जर आपण सशाचं मटण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर त्याची जाहिरात करू शकलो तर आपल्याला खूपच छान एक मस्त व्यवसाय मिळेल मटणाचा, जो की अजूनही तितक्या मोठ्या प्रमाणावरती प्रचलित नाही महाराष्ट्रात तरी. पण येस, आपण प्रयत्नशील आहोत. आपण आपले मटणाचे गिराईक वाढवत आहोत. आणि तुम्ही जर हे करू शकलात तुमच्या रिस्पेक्टिव्ह एरियाजमध्ये, तुमच्या पट्ट्यामध्ये, तर मित्रांनो तुम्ही एक कमीत कमी 600 रुपये किलो या रेटने सशाचं मटण विकू शकता. ज्यावेळेस आपण सशाचं मटण म्हणतो त्यावेळेस कसं असतं की 1.5 किलो जर ससा आपण स्लॉटर केला, कट केला, तर त्यापासून आपल्याला जवळपास 1 किलो मांस मिळेल. ठीक आहे. तर त्यामुळे 30 सशांपासून तुम्हाला 30 किलो मांस मिळणार जेव्हा तुम्ही स्लॉटर करणार. ठीक आहे. सो 30 किलो तुमचं मटण तुम्ही जर 600 रुपये प्रति किलोने विकू शकलात तर तुमचे होतात 18,000 रुपये. हे तुमचे एका बॅचचं
प्रोडक्शन आहे, एका बॅचचं सेलिंग कॉस्ट आहे. तुम्ही जर डायरेक्टली स्लॉटर करून हे मटण विकू शकत असाल तर ओके. एका बॅच पासून 30 किलो सुटं मटण म्हणजे ससा कापून झाल्यानंतर जे मिळतं ते मटण ते तुम्ही जर 600 रुपये किलो या कमीत कमी दराने विकू शकला तर तुम्हाला 18,000 रुपयाचं उत्पन्न होणार आहे. असे तुम्ही 6 बॅच घेणार आहात. सो 18,000 गुणिले 6 विच कम्स टू 1,08,000 रुपये. ठीक आहे, 1,08,000चं मटण तुम्ही विकणार आहात. ओके. सो ह्यातून आपण ज्या वेळेस आपलं प्रोडक्शन कॉस्ट काढणार आहोत 1,08,000 वजा 32,240 रुपये. सो याची प्राइस येते 75,760. ओके, 75,760. म्हणजेच तुम्ही जर हे प्राणी मटणासाठी विकू शकला तर तुम्हाला एका युनिट पासून वर्षभरामध्ये 75,760 रुपयाचा प्रॉफिट होतो, नफा होतो. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही जर हे 10 युनिट करू शकलात तुम्हाला एक 7.5 ते 8 लाखाचा नफा होऊ शकतो. मित्रांनो 600 रुपये हे मी मिनिमम मटणाचा रेट पकडलाय. आमच्या गोव्या साईडला जर तुम्ही याल तर हे मटण 1,000 ते 1,200 रुपये किलो विकलं जातं. येस, इतका मोठा बिझनेस आहे. त्यामुळे आपण हे मिनिमम पकडलंय. खूप व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये, तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात याच्यावरती मार्जिन ठेवू शकता. तुम्ही खूप छान मोठ्या प्रमाणात याचं सेलिंग करू शकता. तुम्ही जर ह्याचं बाय प्रोडक्ट केलात आणि विकलात तर त्याचीही कॉस्ट आहे. तुम्ही जर ह्याची स्किन आहे ती जर प्रिझर्व केलात आणि ती विकलात त्याचीही कॉस्ट आहे. सो भरपूर मोठ्या प्रमाणात तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रॉफिट होऊ शकतो. सो मित्रांनो, तुम्हाला मी बऱ्यापैकी सशाचं आर्थिक गणित कसं आहे याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे, माझा नंबरही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तुम्ही डायरेक्टली माझी फोन करून बोलू शकता. सो मित्रांनो, तुम्हाला सरतेशेवटी हेच सांगायचं आहे की सस्य पालन हा व्यवसाय सस्टेनेबल आहे. या व्यवसायामध्ये मार्केट खूप छान आहे. हे प्राणी छान विकले जातात. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला जर काही प्रश्न असतील की बाबा रे आम्ही हे करू आणि हे प्राणी विकले नाही गेले तर काय, त्यासाठी आम्ही आहोत. आम्ही तुमच्याकडनं 100% प्राणी बायबॅक करू. ठीक आहे. याच व्यतिरिक्त आमचे व्हिडिओ जे थांबले होते ते आता व्हिडिओ यायला सुरुवात होतील. आमचे नवीन फार्म सुरू झाले आहेत, त्या फार्मचे व्हिडिओ आम्ही लवकर घेऊन येऊ. त्याच व्यतिरिक्त मित्रांनो कसं आहे की ट्रेनिंग आपण आता थोडे दिवस थांबवणार आहोत, कारण कसं आमच्या कोकणामध्ये ना भयंकर पाऊस होतोय आणि त्यामुळे जे लांब लांबची माणसं ट्रेनिंगसाठी बुकिंग करतात त्यांना येण्याचा प्रॉब्लेम होतो. कारण की कोल्हापूर, पुणे, इव्हन कोकणात सगळीकडे वॉटर लॉगिंग आहे. पाणी भयंकर असल्यामुळे गाड्या न पोहोचण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे कुठलीही रिस्क न घेता आम्ही मोस्टली पाऊस कमी होण्याचा विचार करत आहोत आणि त्यानंतरच आम्ही आमची नेक्स्ट ट्रेनिंग कधी असेल हे डिक्लेअर करू. सो स्टे ट्यून, तुम्ही आमचे व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला जर कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवून हवा असेल तर आम्हाला नक्की सांगा. ते सजेशन आम्ही नक्की घेऊ आणि त्यावरती आम्ही व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू. आय होप तुम्हाला आजचं सशांचं आर्थिक गणित कळलं असेल. याच्या कॅल्क्युलेशनचे डिटेल्स मी एक काम करेन या व्हिडिओच्या शेवटी टाकेन. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला ते पुन्हा एकदा बघता येतील. ठीक आहे, थोडं लिहून दाखवण्याचा प्रयत्न केला, कारण कसं आहे की लिहिल्यावरती ती जास्त फ्रेश राहतं. तुम्हीही पाहिजे तर एक नोटपॅड घेऊन हे सगळं जे मी सांगितलंय व्हिडिओमध्ये ते रिवाइंड करून एकदा लिहून घ्या, म्हणजे तुम्हालाही ते पक्क होईल. आणि तुमचे जर अजून काही प्रश्न असतील तर आपण ते त्यावरती घेऊ. सशाचं आर्थिक गणित खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप ते तुम्हाला कळलं असेल. तुम्हाला जर कळलं असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सस्य पालनाच्या व्यवसायामधलं आर्थिक गणित कसं असेल, कसं आहे हे त्यांना नीट कळेल. आणि त्यांना जर नाही कळलं तर आम्ही आहोत, आम्हाला ते प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सस्य पालनाचे असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा तुमच्यासमोर येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.